नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतीय उन्हाळ्याचं, विशेषतः मार्च ते जून या काळातील हवामानाचं अगदी डिकोडिंग करणार आहोत. वरवर पाहता उन्हाळा आपल्याला फक्त गरम वाटतो, पण भूगोलाच्या चष्म्यातून पाहिलं तर यामागे एक भन्नाट यंत्रणा काम करत असते. देशाच्या नकाशावरून थेट स्थानिक पातळीपर्यंत हे सगळं कसं घडतं ते आज आपण समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा थोडक्यात सांगायची तर आपण सरकता उष्णतेचा पट्टा, प्रादेशिक तापमानातील टोकाचे बदल, काही अत्यंत महत्त्वाचे स्थानिक वारे, महाराष्ट्रातील उन्हाळ्याची खास वैशिष्ट्ये आणि शेवटी पूर्वपरीक्षेसाठीच्या काही अगदी मस्ट नो संज्ञा पाहणार आहोत. पहिला भाग, सरकता उष्णतेचा पट्टा, म्हणजेच खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून उन्हाळ्याचं मूळ कारण. आता विचार करा, हा उन्हाळा नक्की सुरू कुठून होतो? तर याचं मूळ आकाशात म्हणजेच सूर्याच्या हालचालीत दडलेलं आहे. जसजसा सूर्य कर्कवृत्ताकडे उत्तरेकडे सरकू लागतो, अर्थातच हे भासमान भ्रमण असतं, तसतसा भारताचा संपूर्ण उष्णतेचा पट्टा किंवा हीट बेल्ट दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतो. संपूर्ण उपखंडात जी काही प्रचंड उष्णता निर्माण होते ना, त्याचं हे अगदी मूळ कारण आहे. एक प्रकारचा मोठा जिओग्राफिकल डॉमिनो इफेक्टच इथून सुरू होतो. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. जेव्हा उत्तर आणि वायव्य भारतावर ही प्रचंड उष्णता साचते, तेव्हा ती अक्षरशः एका विशाल चुंबकासारखं काम करू लागते. या अफाट उष्णतेमुळे तिथली हवा तापून हलकी होते आणि एक मोठा कमी दाबाचा पट्टा तयार होतो, ज्याला आपण मान्सून ट्रफ म्हणतो. हाच तो कमी दाबाचा पट्टा आहे जो पुढे जाऊन मान्सूनचे वारे आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. दुसरा भाग, प्रादेशिक तापमानातील टोकाचे बदल. बघूया ही उष्णता प्रत्यक्ष जमिनीवर कशी विभागली जाते. आता ही उष्णता देशभरात एकाच वेळी आणि सारखीच जाणवत नाही. इथे एक मोठा विरोधाभास आहे. द्वीपकल्पीय भारतात पाहिलं तर मार्च आणि एप्रिलमध्येच तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या सर्वोच्च पातळीवर पोचतं. पण दुसरीकडे उत्तर भारतीय मैदानांमध्ये उष्णतेची खरी लाट मे आणि जूनमध्ये धडकते. आणि तिथे ती किती असते? चक्क 45 ते 48 अंश सेल्सिअस. म्हणजे उत्तरेत उन्हाळा उशिरा धडकतो खरा, पण तो खूप जास्त प्रखर आणि जीवघेणा असतो. पण बरं, याच वेळी सगळ्याच ठिकाणी अशी होरपळ होत नसते. किनारपट्टीवरील भागांना या तीव्र उष्णतेपासून एक नैसर्गिक संरक्षण मिळतं. कशामुळे? तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामुळे. या विशाळ जलसाठ्यांच्या सान्निध्यामुळे किनारपट्टीवर तापमान 27 ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास, म्हणजे बऱ्यापैकी मध्यम राहतं. समुद्राचा हा समकारी प्रभाव या तापमानाच्या खेळात खरोखरच मोठी भूमिका बजावतो. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, उन्हाळ्यातील महत्त्वाचे स्थानिक वारे. हा भाग स्पर्धा परीक्षांच्या जोड्या लावा प्रश्नांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बरं, आता उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील वाऱ्यांमधला फरक बघा. उत्तर आणि वायव्य भारतात वाहणारे लू वारे हे अत्यंत उष्ण, कोरडे आणि धुळीने माखलेले असतात. हे इतके प्रखर असतात की यामुळे उष्माघात किंवा हिटस्ट्रोकचा मोठा धोका असतो. याउलट दक्षिणेकडे चित्र पूर्ण वेगळं आहे. केरळ आणि कर्नाटकात पडणाऱ्या मान्सूनपूर्व सरी, जसे की आंबेसरी आणि कॉफीसरी, ह्या तिथल्या शेतीसाठी अक्षरशः वरदान आहेत. आंबे लवकर पिकण्यासाठी आणि कॉफीच्या झाडांना बहर येण्यासाठी या सरींची नितांत गरज असते. पूर्व आणि उत्तर भारतातही हे स्थानिक वारे आपापले रंग दाखवतात. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये काल बैसाखी नावाची हिंसक वादळं येतात. ती थोडी विनाशकारी वाटत असली तरी चहा, ताग आणि भाताच्या पिकांसाठी ती खूप उपयुक्त असतात. आणि पंजाब किंवा हरियाणामध्ये काय होतं तर तिथे आंधी नावाची धुळीची वादळं येतात. ही वादळं अचानक तापमान खाली आणतात आणि त्या रणरणत्या उन्हात लोकांना एक तात्पुरता का होईना पण सुखद दिलासा देतात. या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे काही विशिष्ट पिकांचा या वाऱ्यांशी असलेला संबंध. आंबे, कॉफी, चहा, ताग आणि भात ही सर्व पिके या मान्सूनपूर्व उन्हाळी वाऱ्यांवर आणि सरींवर खूप जास्त अवलंबून असतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा कायम डोक्यात फिट बसून ठेवा. चौथा भाग, महाराष्ट्रातील उन्हाळ्याची वैशिष्ट्ये. विशेषतः राज्यसेवेच्या तयारीसाठी हा एक उत्तम जॉग्राफिकल केस स्टडी आहे. आपण जर फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर इथल्या अंतर्गत आणि किनारपट्टीच्या हवामानात खूप मोठा फरक दिसून येतो. दख्खनच्या पठारावरील विदर्भ प्रदेशात, विशेषतः चंद्रपूर आणि अकोल्यासारख्या ठिकाणी उन्हाळा अक्षरशः भाजून काढतो. तिथे तापमान थेट 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडतं. याउलट कोकण किनारपट्टीवर प्रचंड घामाघूम करणारी आर्द्रता असते, हे खरं, पण तिथे तापमान विदर्भासारखं टोकाला जात नाही. आणि मग येतो तो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, वळवाचा पाऊस.
मे महिन्याच्या अखेरीस गडगडाटासह येणारी ही वादळं आणि पाऊस राज्याच्या अनेक भागांमध्ये पेरणीपूर्व मशागतीच्या कामांसाठी अत्यंत आवश्यक असतो. हा पाऊस म्हणजे केवळ उन्हाळ्याचा शेवट नसून आगामी कृषी चक्राची ती एक दमदार सुरुवात असते. 5वा आणि शेवटचा भाग, पूर्वपरीक्षेसाठी आवश्यक संज्ञा. हवामानशास्त्रातील या तांत्रिक शब्दांवर आपली चांगली पकड असलीच पाहिजे. आत्तापर्यंत आपण जो कमी दाबाचा विशाल चुंबक पाहिला त्यालाच शास्त्रीय भाषेत ITCZ म्हणजेच इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा तोच पट्टा आहे जो सूर्याच्या उत्तरेकडील प्रवासासोबत साधारण 25 अंश उत्तर अक्षांशापर्यंत सरकतो आणि इंडो-गंगेच्या मैदानावर ठामपणे स्थिरावतो. हाच तो महत्त्वाचा झोन आहे जो मान्सूनचे वारे खेचून आणण्याची सर्व तांत्रिक तयारी करत असतो. यापुढची महत्वाची संकल्पना म्हणजे दैनिक तापमान कक्षा किंवा डायर्नल रेंज. राजस्थान आणि मध्य प्रदेशासारख्या जमिनीने वेढलेल्या भागात दिवसाचं तापमान खूप जास्त आणि रात्रीचं तापमान अचानक खूप कमी होतं. या मोठ्या फरकामुळे इथली तापमान कक्षा उच्च असते. पण याउलट मुंबईसारख्या किनारपट्टीच्या प्रदेशात समुद्राच्या पाण्यामुळे हवामान स्थिर राहतं. तिथे दिवस आणि रात्रीच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. त्यामुळे तिथली कक्षा अत्यंत कमी आणि स्थिर असते. आता इथे लक्ष द्या, हा आकडा खरंच खूप मनोरंजक आणि महत्त्वाचा आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग किंवा IMD अधिकृतपणे उष्णतेची लाट नेमकी कधी घोषित करतं, तर जेव्हा एखाद्या ठिकाणाचं कमाल तापमान त्याच्या सामान्य तापमानापेक्षा 4.5 अंश ते 6.4 अंश सेल्सिअसने जास्त वाढतं. अगदी तेव्हाच त्याला तांत्रिकदृष्ट्या उष्णतेची लाट म्हणलं जातं. हा स्पेसिफिक आकडा पूर्वपरीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा. या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. आपण आतापर्यंत उन्हाळ्याची जी मूळ भौगोलिक स्थिती पाहिली त्यात सध्याचं वेगाने बदलणारं जागतिक हवामानचक्र कसा बदल घडवून आणेल. विचार करा, यामुळे भविष्यात लू वारे किंवा प्रादेशिक उष्णतेच्या लाटांसारख्या घटना आणखी किती तीव्र आणि धोकादायक होतील. हे केवळ परीक्षेसाठीच नाही तर आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या अभ्यासपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.